नमस्कार, मी कविता. तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे माझ्या चॅनल चिरागण कविताज वर्ल्डमध्ये. आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे एक आगळी वेगळी कविता. ती खूप जुनी आहे. जवळपास मी बनवली होती ती कविता, लिहिली होती 26/8/2009ला. तर आज हे जुनं बुक माझं सापडलं आहे आणि त्यामध्ये कविता तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे स्वाभिमान माझा. तर ऐका. संकटात अनैतिकतेच्या मार्गाने वळणारी माझी या जीवनाची वाट नाही. संकटात अनैतिकतेच्या मार्गाने वळणारी माझी या जीवनाची वाट नाही. मज स्वाभिमानाला तुडवून जाणाऱ्यांशी मैत्री करण्यात मला रस नाही. मैत्री करण्यात मला रस नाही. संकटाच्या वादळाला बघून पळ काढणारा माझा जीवन प्रवास नक्कीच नाही. संकटाच्या वादळाला बघून पळ काढणारा माझा जीवन प्रवास नक्कीच नाही. प्रवाशाची साथ शोधित जगणे माझ्या संघर्षाचा अंश नाही. प्रवाशांची साथ शोधत जगणे माझ्या संघर्षाचा अंश नाही. प्रत्येक नात्यात नफा तोटा शोधणारा माझा जीवन व्यवहार नाही. प्रत्येक नात्यात नफा तोटा शोधणारा माझा जीवन व्यवहार नाही. प्रामाणिकपणाला मुद्रेच्या तराजूत तोलणे माझ्या माणुसकीची परिभाषा नक्कीच नाही. प्रामाणिकपणाला मुद्रेच्या तराजूत तोलणे माझ्या माणुसकीची नक्कीच परिभाषा नाही. लोभाच्या मृगजळामागे धाव घेणारे मी बालबुद्धी हरिणही मुळीच नाही. लोभाच्या मृगजळामागे धाव घेणारे मी बालबुद्धी हरिण मुळीच नाही. माझ्या आदर्शांचा अपमान करणाऱ्यांना क्षमेची भीकही मी कधीच देणार नाही. क्षमेची भीकही मी कधीच देणार नाही. संकटात अनैतिकतेच्या मार्गाने वळणारी माझी या जीवनाची वाट नाही. मज स्वाभिमानाला तुडवून जाणाऱ्यांशी मैत्री करण्यात मला जराही रस नाही. संकटाच्या वादळाला बघून पळ काढणारा माझा जीवन प्रवास नाही. माझा जीवन प्रवास नाही. कसं असतं, भरपूरदा काही लोक आपल्याबद्दल वेगळी मतं ठरवतात. त्याचं मी कधीच विचार करत नाही, पण त्याच मताला अनुसरून आज तुमच्यासमोर काही हितकूच करणार आहे. भरपूर जणांना असं वाटतं की या व्यक्तीला पैशाचा लोभ आहे किंवा या व्यक्तीचा माझ्या घरावर डोळा आहे, तर हे नक्कीच चुकीचं आहे. असं ज्यांना वाटत असेल त्यांनी त्यांचा निर्णय काय आहे ते घेऊ शकता. त्याबद्दल काही प्रश्नच नाही किंवा संशय पण नाही. कसं आहे, स्वतःच्या बळावर आजकाल सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे. स्वतःचा प्लॉट असो किंवा स्वतःची गाडी असो किंवा कुठलीही गोष्ट असो. आज एक वेळ अशी होती की पायी चालत होते, पण आज एक वेळ अशी आहे की आज ती वेळ नाही आहे माझ्या जीवनामध्ये. तर आज नाही चालावं लागत पायी मला. तर कसं असतं, प्रत्येकाची वेळ येते, प्रत्येकाची वेळ जाते, आपण असं म्हणतच असतो आणि असं असतं. पण जो व्यक्ती कुणाबद्दल वाईट विचार करतो त्याच्यासोबत उशिरा का होईना पण वाईटच घडतं. एक व्हिडिओ बघितलेला, त्या व्हिडिओमध्ये बघितलंय की एक ऑटो घेऊन एक ऑटो चालक चाललेला. त्याच्यामध्ये एक सायकल आली त्याच्या रस्त्याच्या आड. तर त्यांनी काय केलं, त्या सायकलीला धक्का मारला, असं ढकलून दिलं त्या सायकलीला आणि तो त्याचा जो ऑटो आहे तो समोर काढू इच्छित होता. तर ती सायकल काही बाजूला होईना, मग तो तावामध्ये त्या रिक्षाच्या बाहेर उतरला आणि बाहेर उतरल्यानंतर मग त्यांनी एक जोरात लाथ मारली त्या सायकलीला आणि त्या दरम्यान काय झालं की त्याचा जो ऑटो आहे तो खाईत जाऊन, म्हणजे तो ऑटो चालूच होता ना, तो ऑटो चालू होता, तर चालूच ऑटो तो कुठे गेला, खाईत जाऊन पडला. तर त्या सायकलला जर त्यांनी ऑटो बंदच करून तो जर उतरला असता, त्यानंतर त्या सायकलला उभी करून जर साईडला त्यांनी स्टँडवर ठेवली असती, तर त्याचाही ऑटो व्यवस्थित निघून गेला असता आणि ती जी कोणाची सायकल आहे तिचंही नुकसान झालेलं नसतं. तर त्याला त्याच्या ऑटोचं मोठं महत्त्व वाटतं आणि ती जी कुणाची सायकल असेल तर त्याचं त्याला महत्त्व अजिबातही वाटत नाही आणि तिला तो तुडवायलाही भेट नाही. तर त्यामुळे काय झालं की त्याची ती सायकल जी आहे ती तर थोडंसं त्याचा स्पोक वगैरे तुटला, पण त्याचा जो ऑटो आहे तो पूर्णपणे खाईत गेला आणि त्याची रोजीरोटी याचा पूर्ण काय झाला, नाश झाला. त्या रोजीरोटी त्याच्या पोटावर काय पडला, पाय पडला. का बरं? कारण त्याच्या कृत्यामुळं. कर्म हे खरंच खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही कसे कर्म करता यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. जगात सगळ्यांना सगळ्या गोष्टी नक्कीच मिळत नाही.
पण समाधान हे असं असतं, की तुम्ही जर कोणाचं चांगलं केलं असेल, तर समाधान हे नेहमी तुमच्यासोबत असतं. कुणासोबत पती असतो, तर कुणासोबत पत्नी असते. कुणासोबत पती नसतो, तर कुणाला पत्नीचं सुख लाभत नाही, कुणाला पतीचं सुख लाभत नाही. पण समाधान हे त्यांच्या जीवनाचा भाग असतं. कारण काही नशिबाचे भाग असतात, नशिबाचे भोग असतात, ते लोकं भोगत असतात. पण कर्म असं असतं, की तुम्हाला केलेल्या कर्माची शिक्षा आता का होईना थोड्या उशिरा मिळते, पण त्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळणं आवश्यक आहे, ते मिळूनच राहते. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना तो विचार नक्कीच करा, की तुम्ही कुठले कर्म करत आहात. कारण कसं आहे, पुढच्या व्यक्तीमध्ये सगळे दोष तुम्ही दाखवत असता, पण तुमच्यामध्ये काय दोष आहे त्याचा विचार करा. त्या गोष्टीचं परीक्षण करा आणि ते दोष सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण आपण कुंडली मानत नाही. तुम्ही न्यूमरोलॉजी मानता मला माहीत नाही. पण कसं असतं, की काही नंबर्स असे असतात, की ते आपल्याला युनिव्हर्स देत असते आणि आपला जन्म जो होत असतो, आता सिझरिनचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, पण आपण नॉर्मल डिलिव्हरीचे लोकं आहोत आणि सीझर जे जेव्हा होतं, तेही आपण म्हणतो, की हा भलत्या-सलत्या दिवशी झाला. पण देव आपल्याला बुद्धी देत असतो आणि त्या बुद्धीच्यानुसार आपण डॉक्टरला ती तारीख सांगत असतो. तर तोही जो बर्थ डेट आहे, तोही महत्त्वाचा असतो आणि तीही देवाची इच्छा असते. त्यामुळे सगळं काही घडून आलेलं असतं. तर काही-काही असे नंबर असतात किंवा काही-काही अशा कुंडल्या असतात, की ज्यांच्या नशिबामध्ये लग्न टिकणंच नसतं. अग अ, अगदी 10 गेले तरीही. तर अशा काही-काही कुंडली असतात. पण त्यांचं कसं असतं मग त्यांनी स्वतःचं जर कर्म चांगले ठेवले, तर त्यांना ह्या गोष्टी जरी त्यांच्या कुंडलीशी निगडीत आहे किंवा त्यांच्या न्यूमरोलॉजीशी निगडीत आहे, पण कसं असतं, की त्यांचं समाधान हे त्यांच्याजवळ असतं. जरी काही-काही गोष्टी विधिलिखित असलेल्या, तरी आपण आपले कर्म जर चांगले ठेवले, तर वाईटातूनही भरपूरसं काही चांगलं निघत असतं. त्यामुळे कर्म चांगले करा. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. आधी ज्या शाळेमध्ये जॉब करायचे, तिथे एक प्रिन्सिपल होत्या. अशा 2 शाळा मिळाल्या. कसं म्हणते बायकांचा बाजार असतो असं म्हटलं जातं. तर त्या संस्थेमध्ये त्या जेव्हा सुरुवातीला आल्या प्रिन्सिपल, तर त्या एवढ्या पोलाइटली वागायच्या, की मुलांच्या शूजच्या लेसेस जरी निघाल्या, तर त्या स्वतःच्या हाताने बांधून द्यायच्या. एवढ्या प्रेमळतेने त्या 1 वर्ष त्यांनी काढलं. तर 1 वर्ष काढल्यानंतर त्यांना सर्वांनी खूप सपोर्ट केला आणि सर्वांनी खूप मान-सन्मान दिला. पण दुसऱ्या वर्षी त्यांनी आपला जो योग्य अ, त्यांचा जो असली चेहरा होता तो दाखवला आणि प्रत्येक टीचरला रडवण्याचं काम त्यांनी केलं आणि पॅरेंट्ससोबतही ॲरोगन्सी होती त्यांची, ॲरोगंटली वागायच्या आणि मग त्यांनी आपला चेहरा दाखवल्यानंतर काय झालं, कर्म वाईट झाली आणि सगळेजण म्हणायचे, की यांनी फीज वसूल करून दिली शाळेची जास्तीत जास्त. त्यांना 78,000 पेमेंट होतं बरं सी स्कूलला. तर पहिल्या वर्षी 68 की 60 असं काहीतरी, मग 10,000 वाढले त्यांचे लगेच आणि मग त्यांना 78,000 पेमेंट झालं. त्यांचं पी-एफ वगैरे छान कटत होतं. मग त्यांचे पती नजीकच्याच जे दवाखाना म्हणजे शाळेच्या मागे एक हॉस्पिटल होतं आणि ते हॉस्पिटल त्या ज्या संस्थेची शाळा आहे त्याच संस्थेचं हॉस्पिटल होतं. त्यांचे पती तिथे जॉब करायचे प्रिन्सिपलचे. तर त्यांनी काहीतरी घोळ केला तिथे. मग काय झालं यांचे पण कर्म वाईट झाले पत्नीचे. तर प्रिन्सिपल मॅडम खूप वाईट वागायच्या. प्रत्येकाला रडवलं आणि प्रत्येकाला रडवल्यानंतर काय होतं, की आपण जर कुणाचं मन दुखवलं, तर त्या मनातून एक अ, हाय जे म्हणतो आपण किंवा एखादा शाप जो म्हणतो तो निघतो आणि कोणाच्या मन दुखवल्यानंतर जो शाप त्यांच्या तोंडून निघतो तो एक दिवस खरा होतोच. त्यामुळे कुणाचं मन माणसाने कधीही दुखवायचं नाही. ह्या गोष्टीचा नेहमी विचार करायचा आणि कर्म चांगले ठेवायचे. हेच आपले कर्म असते. मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, की काही पाप जे असतात 3 प्रकारचे त्यामध्ये वाचिक पाप हे पण एक पाप असतं, जे आपल्या कर्माचाच भाग असतं. आपण जर कोणाबद्दल वाईट बोललो किंवा वाईट विचार केला, तर ते आपल्या पुढेही येतं आणि त्या कर्माची शिक्षा आपल्याला नक्कीच मिळत असते. तर असंच काहीसं त्या प्रिन्सिपलसोबत झालं. त्यांनी वाईट कर्म केले, भरपूरशा पॅरेंट्सचे मन दुखवले, भरपूरशा टीचरचे मन दुखवले आणि कारण नसताना प्रत्येकाला टॉर्चर करण्याचं त्यांनी सुरू केलं. तर मी ती शाळा सोडली त्याच टॉर्चरमेंट पायी सोडली होती. तर ती मी शाळा सोडावी ही त्या प्रिन्सिपलची अजिबात इच्छा नव्हती. पण कुणाचे पाय धरून, त्यांचे पाय धुवून तीर्थ पिऊन किंवा त्यांचं डोकं दाबून जे जॉब आहे तो सांभाळायचा हे माझ्या स्वाभिमानाचा भाग निश्चितच नव्हतं. त्यामुळे माझ्यात क्वालिटी होती आणि तो जॉब मी जेव्हा सोडला त्यावेळी माझ्याजवळ जॉब नव्हताच. पण लगेच ईश्वराची कृपा माझ्यामध्ये टॅलेंट असेल, पण माझ्यावर ईश्वराची जी कृपा आहे त्या सगळ्या गोष्टीमुळे त्या सगळ्या गोष्टी माझ्या पॉझिटिव्ह होत जातात. कारण मी स्वतःहून काहीच करत नाही. प्रत्येक गोष्टीचं श्रेय मी माझ्या स्वामी समर्थ यांना देत असते. त्यांच्या समर्थांच्या शक्तीमुळं मी सगळ्या गोष्टी करू शकते आहे आणि त्यांच्यामुळेच सगळे जॉब मला मिळाले आजपर्यंत.
त्यामुळे कसं आहे, मग मी तो जॉब सोडला. पण तो जॉब सोडल्यानंतर मग त्यांनी माझ्याशी खूप वाईटपणे वागले आणि 1 महिन्याचा माझा जेव्हा की 3 महिन्याआधी मी नियमानुसार नोटीस पिरियडनुसार 3 महिन्याआधी रेझिग्नेशन दिलं. पण त्यांनी तरीही माझा 1 महिन्याचा पगार मला न सांगता, प्रायव्हेट संस्था होती, प्रायव्हेट बँक होती, त्यांच्याशी कनेक्टेड होती. तर मला न सांगता माझ्या 1 महिन्याचा पगार त्यांनी घेतला आणि मग तेव्हा माझं मन खूप दुखलं आणि तेव्हा मी शांततेने त्यांना एकच शब्द म्हटला, "मॅडम," म्हटलं, "आज तुम्ही माझं एवढं-एवढं नुकसान केलं. तुम्ही माझं हजाराचं नुकसान केलं. तुमचं लाखाचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही." एक्सपिरियन्स लेटर घेतलं आणि हसतच मी निरोप दिला. पण त्यांना मी हा एक शब्द दिला होता. तर सगळेजण म्हणायचे, की "तू जसं म्हणते तसं घडणार नाहीस." आणि त्या व्यक्तीने तिथे खूप जम बसवला आहे आणि तिने तिचे पाय खोलवर रोवले आहे. त्यामुळे तिला तिथून कोणी काढूच शकत नाही, कारण सगळेजण तिच्यावर खुश आहे. पण मी त्यांना सांगितलं होतं, की तिने केलेल्या कर्माची शिक्षा तिला आज ना उद्या मिळणार आहे. कारण तिने माझ्यासोबत नाही तर भरपूर जणांशी वाईट केलं होतं आणि त्या दरम्यान मी एकटीनेच नाही तर 5-6 टीचरनी तिथून जॉब सोडला. तर कसं आहे, त्या 6ही टीचर आज खूप चांगल्या पोस्टिंगवर आहे. मीही आहे, तर मलाही पगार छानच आहे. आज सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. पण कसं आहे, त्या व्यक्तीला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली. तिच्या पतीने जे दवाखाना होता त्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी घोळ केला आणि तो भरून काढायचा होता. त्यामुळे यांचं पूर्ण पी-एफ हे जप्त करण्यात आलं. त्या पी-एफवर मॅनेजमेंटने साईन दिली नाही आणि ते पी-एफ अद्यापही त्या व्यक्तीला मिळालेलं नाहीये. तर आणि त्या व्यक्तीला अशा पद्धतीने काढलं, की पुन्हा ती व्यक्ती प्रिन्सिपलशिपसाठी तिथे अप्लाय कधीच करू शकणार नाही. ती अख्खं महाराष्ट्र सोडून गेली आहे केरळमध्ये, जिथून त्या आल्या होत्या. तर कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट, आपल्या कर्माचा इफेक्ट आपल्यावर होत असतो. त्यामुळे कर्म चांगले ठेवा. त्यानंतर अशा काही घटना घडल्या आहे, की भरपूर जण म्हणायचे, की या व्यक्तीचं राज्य आहे, ते राज्य कधीच संपुष्टात येणार नाही. पण त्यांचे कर्म पाहून मी एक शब्द, मी देव आहे असं मी म्हणत नाही आहे. फक्त एक इंट्युशन पॉवर असतो, की आपल्याला ते कळतं, की हे असं-असं घडणार आहे आणि हे घडणार आहे हे सांगण्याची गरजच नसते, की वाईट ज्यांनी केलं आहे त्याच्याशी एक दिवस वाईटच घडणार आहे. हे निश्चित असतं. त्यामुळे हे मला काय, हे प्रत्येकालाच कळतं, की या व्यक्तीने हे वाईट केलं तर हिच्यासोबतही किंवा त्याच्यासोबतही काही ना काही वाईट घडणेच आहे. ते तुम्हाला मग नुकसान कुठल्या पद्धतीने भरून द्यावं लागेल हे देव ठरवतो. कधी पैशाच्या रूपात किंवा कधी तुमची शारीरिक हानी होते किंवा तुमची मानसिक हानी होते. मानसिक हानी हा नुकसानाचाच एक प्रकार आहे, जो सर्वात मोठा नुकसानदायक भाग असतो. तर तुमचे जर कर्म चांगले नसतील तर तुम्हाला यातूनही जावं लागतं. कारण भरपूरसे असे लोकं पाहिले आहे, की खूप स्ट्राँग विल पॉवर असणारे आहे. ते म्हणतात, की मेरा कोई भी बाल बाका नहीं कर सकता, भले मैं कितने ही जुल्म किसी पे भी कर लूँ. पण तरीही एक दिवस त्याचा हिशोब देव करतो. आता एक व्यक्ती अशी होती आमच्या रिलेशनमध्ये, की ती खूप क्रूर होती. एवढी क्रूर होती, ती मिलिटरीमध्ये होते ते आणि मिलिटरीतून सोडून आल्यानंतर त्यांना बँकेत जॉब मिळाला. त्यावेळी ते अतिशय अभिमानात, 2 मुलं होते, त्यांचा सांभाळ कधीच केला नाही. पत्नी होती, तिला कधीच जवळ ठेवलं नाही. अतिशय त्रास दिला आणि मुलगी होती, तर मुलगीही त्यांच्याजवळ नव्हती. फॅमिलीपासून लांब राहत होते आणि कसं आहे, त्यांना बाहेरचे, आता तुम्ही समजू शकता, भरपूरसे वाईट असे शौक होते, भरपूरसे वाईट असे व्यसन होते आणि त्यातच ते मदमस्त राहत होते आणि मग काही दिवसानंतर आमच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट आला. आता आमचे आजोबा, तर आता घरी आलेल्या वैराचाही आपल्याला सन्मान करावा लागतो. ते एक दिवस आले आणि मग ते बोलता-बोलता बोलून गेले, की "मी जेव्हा मरेल ना, तेव्हा माझ्या केसालाही धक्का लागणार नाही आणि माझे केसही पांढरं होणार नाही, माझ्या तोंडातला एक दातही पडणार नाही आणि मला थोडंसंही म्हणजे घाण लागणार नाही. तर मी एवढ्या व्यवस्थितरित्या मरणार आहे, तर माझं मरण एकदम जबरदस्त पद्धतीने होणार आहे." असा त्यांना खूप आत्मविश्वास होता त्यांच्यावर. पण त्यांचे कर्म वाईट होते, कारण त्यांच्या मुलाचा कधीच त्यांनी सांभाळ केला नाही. 7व्या वर्गापासून असताना आमचे जे मामा होते, म्हणजे आमचे मावस भाऊ व्हायचे, तर ते जे मामा होते बिचाऱ्यांनी शिक्षण सोडलं. 5व्या वर्गापासून 3ऱ्या वर्गापासून कपबशा धुतल्या लोकांकडे कामाला गेले ते. त्यांनी जे पडलं ते काम केलं. आज त्यांचं समाजामध्ये एक प्रतिष्ठित स्थान आहे. जरी त्यांनी लहानपणी हे सगळं भोगलं असलं तरी. त्यानंतर त्यांनी ऑटो वगैरे चालवला आणि बहिणीचं लग्न केलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या. पण या व्यक्तींनी त्याच्या फॅमिलीला कधीच सपोर्ट दिला नाही. ह्या बाहेरच्या स्त्रियांमध्येच खुश राहायचा. तर एक दिवस अशी वेळ आली, की त्या व्यक्तींनी घर घेतलं, त्यानंतर सोनं जमवलं आणि त्या ज्या स्त्रिया होत्या त्या सगळं लुटून घेऊन गेल्या. या व्यक्तीला पॅरालिसिसचा अटॅक गेला. मग घराबाजूचे लोकं होते, त्यांनी सांगितलं, की तुमच्या वडिलांची अशी-अशी सिच्युएशन झालेली आहे. तर त्याच मुलांना, ज्यांचा कधीच सांभाळ त्या वडिलांनी केलेला नव्हता, त्या वडिलाला, त्या मुलांना त्यांच्या घरी न्यावं लागलं. ते जे घर होतं, ते घर मग त्यांनी विकलं आणि ते पैसे मग त्यांनी त्यांच्या बिमारीला वगैरे लावले वडिलांच्या. आणि एक वेळ अशी आली, की जेव्हा मला तर त्या व्यक्तीला पाहायला जायची अजिबात इच्छा नव्हती, कारण त्यांनी आमच्या फॅमिलीचं भरपूरसं काही आर्थिक नुकसान केलेलं.
ते एक दिवस आमच्या घरी आलेले आणि त्यांनी म्हटलं की माझे जे वडील आहेत त्यांना म्हटलं की तुम्ही तुमचं घर बांधायला मी तुम्हाला पैसा देतो, तुमची ही दयनीय अवस्था माझ्याकडून बघवल्या जात नाही, तर तुम्ही एक काम करा, मला व्याज वगैरे देऊ नका, फक्त मुद्दल द्या आणि तुम्ही माझ्याकडून पैसे घ्या. जबरदस्तीने पैसे त्यांच्या हातामध्ये टाकले. आणि त्यानंतर 1.5 महिन्यानंतर तो व्यक्ती म्हणतो आमचा वरचा मजला बांधणं झाल्यानंतर, की या वरच्या मजल्यावर मी राहणार आणि जोपर्यंत हे व्याज फिटणार नाही तोपर्यंत मी इथेच राहणार. तर अशी भाषा ते बोलले आणि जेव्हा पैसे द्यायला म्हणजे पैसे थोडे आम्ही डिले करू, तुमचे पैसे आम्ही तुम्ही मुद्दल म्हटल्याप्रमाणे पूर्ण देऊ, असं जेव्हा आश्वासन देण्यात आलं. काही पैसे दिले पण होते त्यांचे, पण थोडे पैसे राहिले होते, तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट वगैरे दिला. पैसे देणार नाही, पैसे देणार नाही असं वगैरे भरपूरसे आरोप लावले. मग त्यानंतर आम्हाला ते घर विकावं लागलं आणि घर विकून त्यांचे पैसे आम्ही पूर्ण नील केले. तसे नील केलेलेच असते. पण एवढं सगळं त्यांनी केलं आणि म्हणून मग त्यांना बघायला जायची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी गेलीही नाही. मेल्यानंतरही मी गेली नाही. डायरेक्ट तेलवीत गेली होती खायसाठी. तर मग त्या व्यक्तीची सिच्युएशन अशी आली, की एक दिवस माझी आई सांगत होती, की ती बघायला गेली आणि ते सांगत होती, की तिथेच ते व्यक्ती सगळी घाण करत होते. घरचे करू-करू थकून गेले. कारण गेले म्हणजे 1-1.5 वर्ष सासू ज्या सुना ज्या आहेत त्यांनी सगळं केलं, मुलांनी केलं. पण मुलांनाही जॉबवर जायचं होतं. वडिलांनी प्रॉपर्टी थोडी कमवून ठेवली होती मुलांसाठी आयतं बसून खायला. तर त्यांचं करू-करू घरचे थकले आणि मग एक दिवस अशी होती, की तिथं त्यांना एक सेपरेट रूम देण्यात आली. तिकडे त्यांच्याकडे कोणीच जाऊन बघत नव्हतं. तिथे जेवाय असं वाटलं तर जेवायला द्यायचे स्वतःच्या हाताने, खायचं तर खायचं, नाही खायचं तर तसंच राहायचं ते अन्न तिथे. आणि ते सगळे जे घाण करत होते ना, त्या घाणीमध्ये ते लोळत होते अक्षरशः. त्यांचं अख्खं अंग भिजत राहायचं त्या सगळ्या घाणीनी, अंग भरून जायचं. पण त्या व्यक्तीचं कुणीच केलं नाही. ज्या दिवशी त्यांचे श्वास थांबले, त्या दिवशी त्यांचं जे करायचं ते केलं आणि शेवटचा त्यांना निरोप देण्यात आला. जो व्यक्ती म्हणत होता, की घाण थोडीही मला स्पर्श करणार नाही, एकदम टापटीप राहणारा व्यक्ती, की ज्यानी मरेपर्यंत म्हणजे ही वेळ पॅरालिसिस जेव्हा गेला, अटॅक जेव्हा आला, ती गोष्ट होण्याच्या आधीपर्यंत स्वतःचे केस स्वतःच्या हाताने आठवड्याच्या आठवड्याने डाय करणारा व्यक्ती, जो म्हणत होता, की माझं एकही केस पांढरा नाही, त्याच्या तोंडात दात तर राहिलेच नव्हते आणि त्याच्या स्वतःच्या घाणीमध्ये तो लोळत होता अक्षरशः. अशी वेळ त्या व्यक्तीवर आली. तर कसं आहे, सगळेजण म्हणायचे, की याचा अंत कधीच होणार नाही आणि ह्या व्यक्तीने माहिती आहे तुम्हाला काय केलं होतं? आमच्या ज्या आजी होत्या, तर यांच्याच म्हणजे जे आजोबा आहे आमचे त्यांच्या भावजई म्हणजे मोठ्या भावाच्या पत्नी. तर त्यांनी एक दिवस डोक्यावरचा पदर त्यांचा घसरला. तर डोक्यावरचा पदर घसरला म्हणून त्याची शिक्षा म्हणून त्या व्यक्तीनी त्या आजीचा कानाचा जो एवढा भाग असतो जिथे मी कानातलं घातला आहे, तेवढा भाग कापून किती त्रास झाला असेल विचार करा. तेवढा भाग कैचीने कापला आणि त्या आजीच्या पदरामध्ये तो बांधला. त्या आजीचा मेल्यानंतर मी खरंच मला ह्या गोष्टीचं म्हणजे आश्चर्य वाटत होतं. ही फक्त मी ऐकलं होतं. पण त्या आजीला खरंच बघितलं तर एवढा तिचा भाग नव्हता. ती एकाच कानामध्ये कानातलं घालत होती. तर एवढी सिच्युएशन बॅड होती आणि जे भाऊ होते, भाऊ बंद वगैरे कोणीच बोलत नव्हतं त्यांच्यासमोर. कारण त्यांचा दराराच एवढा मोठा होता. तर एवढे सगळे अन्याय त्यांनी केले, पण एक दिवस त्यांची वेळ खूप वाईट आली. तर कसं असतं वाईट करणाऱ्यांची अशा पद्धतीने वेळ वाईट येत असते. त्यामुळे कर्म चांगले करा. भरपूरसे उदाहरण तुम्हाला दिले. भरपूरसे तुमचे उदाहरणं असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा. पण एकच लक्षात ठेवा, की कर्म नेहमी चांगले ठेवा आणि कसं असतं स्वाभिमानी लोकं जे असतात त्यांचा स्वाभिमान समजून घ्या. त्यांच्या आदर्शांना समजून घ्या. कारण काही लोकांना मोडणं मंजूर असतं, पण झुकणं मंजूर नसतं आणि त्यांचा स्वभाव असाही असतो, की एखाद्या छोट्या मुलाने जरी चुकलं असेल, एका लहान मुलाने ज्याला काही कळत नाही त्याने जरी चूक लक्षात आणून दिली, तर ते लोकं चुका मान्य करतात. पण एखाद्या टाटा, बिर्ला किंवा व्ही-आय-पी लोकांनी चुकलं नसताना जर म्हटलं, की तुझी चूक मान्य कर, तर ते कधीच मान्य करत नाही. कारण त्यांचा स्वाभिमान त्यांना त्यासाठी कधीच परमिशन देत नाही. भरपूर जण म्हणतात, की बॉसची हाजी-हाजी केली पाहिजे. हो का? हो मध्ये हो लावलं तर काय बिघडते? अरे ठीक आहे ना, गाढवाला 4 पायच्या ऐवजी त्यांनी म्हटलं 10 पाय आहेत आपण हो म्हणू. त्यांनी म्हटलं, की हत्ती उडून माझ्या खिडकीवर आला आणि बसला, तर आपण तिथेही हो म्हणू. पण एखाद्या व्यक्तीचं जर कॅरेक्टर मॉरल असेल आणि त्यातनं जर त्याचं चारित्र्यहीन करणारा असा कुठला प्रसंग त्याच्या जीवनात घडलेला नसेल किंवा असं जर कृत्य त्यांनी केलेलं नसेल आणि असं कृत्य न केल्यानंतरही त्याला जर ते चूक मान्य करायला सांगितली, तर तो व्यक्ती कशी करणार आहे चूक बरं मान्य? तर या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपणही त्या व्यक्तीचा स्वाभिमान समजून घेतला पाहिजे. आपल्या नजरेसमोर काय घडतं ह्या गोष्टी आठवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी पुढची व्यक्ती चुकीची नसते ना. आता एखादी सून जर तुमच्या घरामध्ये आली, तर तुम्ही तिचे दोष सांगता, पण तुमच्या बहिणीमध्ये काहीच फॉल्ट नाही का?
तुमच्या एक लग्न तुटतं, दुसरं लग्न तुटतं, तर तुमच्या आईमध्ये कुठलाच फॉल्ट नाही आहे का? काय घडलं होतं भूतकाळामध्ये? का बरं तो पहिलं डिस्प्यूट झालं? मग दुसऱ्या ठिकाणी का बरं प्रॉब्लेम झाले? या सगळ्या गोष्टीचा विचार करा ना सारासार. कारण कसं असतं प्रत्येक वेळी आपल्या घरात येणारी ती तिसरी व्यक्ती चुकीची असू शकत नाही ना. आपल्या घरच्या काही चालीरीती किंवा आपल्या घरचे काही लोकं चुकीचे असू शकतात. म्हणून हे सगळं घडतं ना. कारण कसं असतं एखादी स्त्री घराबाहेर गेल्यानंतर तिच्यासोबत जर तिची मुलं-बाळं असतील, तर त्यांचा ती सांभाळ करते. त्यांचा सांभाळ करणं सोडून ती तिसरा नवरा करत बसत नाही. स्पष्ट गोष्ट आहे. चूक म्हणजे कसं असतं काही-काही गोष्टी कडू असतात, पण त्या सत्य असतात ना, म्हणून पचवणं थोडं अवघड जातं. ते प्रत्येकाला जमत नसतं. तर रिअल फॅक्ट आहे, की ह्या ज्या मुली असतात घराबाहेर निघाल्यानंतर पतीच्या नावावर राहतात आणि परपुरुषाकडे त्या नजरही कधीच टाकत नाही. प्रामाणिकपणे त्या मुलांचं ओझं वाहतात. ओझंच म्हणावं लागेल. कारण मुलांचं करणं काही साधी गोष्ट नसते. तिला ते ओझं वाटत नाही. पत्नीला तिचे कर्तव्य वाटत असतात मुलांचं संगोपन करणं. मग पतीची काय कर्तव्य आहे? बायकोला सोडून देणं, आईच्या पाया पडणं, बहिणीचे पाय दाबणं, त्यांचे डोके दाबणं. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करत चाला आणि समाजही बोलताना त्या स्त्रीला बोलतो. की पहिल्या ठिकाणी टिकले नाही, दुसऱ्या ठिकाणी टिकले नाही. अरे, याची बहीण जर घरी येऊन बसली आहे, यांची बहीण जर घरी आहे, तर त्यामागे काही रिझन असेल ना. तिच्यावर काही अन्याय अत्याचार झाला असेल. मग तुम्ही दुसरी व्यक्ती जर घरात आणली, तिला तुम्ही जर मारहाण करत आहात, तिला जर मेंटली टॉर्चर करत आहात, तर तुम्ही तिच्याशी खूप चांगले वागत आहात, असं कसं म्हणू शकता तुम्ही? तुमच्यातल्या चुका शोधा, तुमच्या घरच्यांच्या चुका शोधा. कारण प्रत्येक वेळी असं घडणं शक्य नाही ना. एक तुटतं, दुसरं तुटतं, तिसरं तुटतं. अरे, वारंवार असं कसं घडतं याचा थोडा अभ्यास करा आणि ती जी व्यक्ती स्वाभिमानी आहे, तर कसं आहे ती एकदा माफी मागेल, दोनदा माफी मागेल, पण मोडेपर्यंत तिच्याकडून माफीची अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक वेळी तिचं चुकत नाही. तिच्या स्वाभिमानाला जपा, तिच्या आदर्शांना समजून घ्या आणि तिच्या मनाला समजून घ्या. कारण प्रत्येक व्यक्तीला शरीर असतं, पण शरीराच्या आत एक मनही असतं, याचा सगळ्यांचा विचार करा. कसं असतं तुमच्या बहिणीला मन असतं, तुमच्या आईला मन असतं, त्यांना त्यांचा अपमान सहन होत नाही. मग तिसरी वेळेस जर व्यक्ती तुमच्या घरी आली, तर तिला तुम्ही पदोपदी अपमान कराल का? प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल का, की जी लहान व्यक्ती आहे तिचेही तू पाय धुवून तीर्थ पी. जी लहान व्यक्ती आहे, जिचं काही अस्तित्व नाही आहे, त्याही व्यक्तीला माफी माग. चुकलं नसतानाही मग या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल, तर तुम्ही खरे पुरुष, खरे मर्द आहात, असं म्हटलं जाईल का? नाही ना, निश्चितच नाही. त्यामुळे कसं आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि स्वाभिमानाला समजून घ्या प्रत्येकाच्या. कारण तुम्ही जरी स्वाभिमान शून्य असाल, तरी पुढची व्यक्ती ही स्वाभिमान बाळगते आणि तिला तिचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे. तिचा आत्मसन्मान जो आहे, त्याला ठेच पोहोचवू नका. कारण कसं आहे, प्रत्येक गोष्टीचं भरणं इथंच करावं लागतं आणि देव तो आपल्याकडून करून घेतो. आता म्हटलं जात होतं, की या कर्माची शिक्षा पुढल्या जन्मात मिळेल. पण आता कलियुगामध्ये हे कलियुग आहे, यामध्ये कसं असतं, की त्या कर्माची शिक्षा तुम्हाला याच जन्मामध्ये मिळतं. त्यामुळे कर्म चांगले ठेवा आणि चांगल्या प्रामाणिकपणे वागा. कारण कसं असतं, आता प्रत्येक वेळी आपण आई आणि बहीण यांच्यामध्ये मागे जर लागलो, तर कसं असतं आपण स्टँड घेणे आवश्यक आहे पत्नीसाठी. तुम्ही म्हणता आम्ही रेंटवर राहतो म्हणता तुम्ही. पण कसं असतं, तुम्ही त्या घरी असंही म्हणू शकता तुमच्या घरच्यांशी छान पटतं, आईशी छान पटतं, तुमच्या बहिणीशी छान पटतं. तुम्ही छान घरच्या कार्यक्रमांमध्ये जाता, हळदीमध्ये तुम्ही स्टॅमिना संपेपर्यंत मस्त डान्स करता आणि तुम्ही म्हणता, की मी खूप दुःखी आहे. माझं त्यांच्याशी पटतच नाही आहे. तुम्ही जर एकदा म्हटलं, की तुम्हाला माझी पत्नी नकोय, माझा मुलगा नकोय, तर मीही या घरात राहणार नाही. तर त्यावेळी सगळं काही व्यवस्थित होतं आणि थोडीशी जागा तुमच्या पत्नीलाही मिळू शकते, तुमच्या मुलालाही मिळू शकते. पण तुम्ही स्टँड घेणं सोडून देता. तर स्टँड घेणं सोडता, तर पत्नी सोडून द्या आणि त्या मुलालाही सोडून द्या. म्हणजे तुमची कायमची कटकटच मोकळी. तर असं असतं हे सगळं आणि तुम्हाला सांसारिक बाबतीत का बरं सांगते मी सगळं? तुम्ही म्हणत असाल, की नेहमी पती, पत्नी आणि मुलगा यांनाच घेऊन हे बसते. कारण तिघांवरच काय पूर्ण समाज डिपेंड आहे. कारण तुम्ही एक आय-आय-टी बाबा ऐकला असेल, तर त्याच्या आई आणि वडिलांमध्ये अतिशय भांडणं होत होती आणि त्यामुळे त्यांनी त्याचं एवढा एज्युकेटेड, एवढा वेल टॅलेंटेड मुलगा त्यांनी सगळं शिक्षण वगैरे सोडलं आणि तो आता आय-आय-टी बाबा बनला आहे आणि त्यांनी संन्यास घेतला आहे. त्याचे वडील त्याला दहा घरी यायला सांगतात, पण तो घरी येत नाही. लग्न त्यांनी केलं नाही आणि त्यांचा वंश पुढे कसा वाढेल, ही सर्वात मोठी भीती वडिलांना. हा मुलगा एकुलता एक. मग आई-वडील जर व्यवस्थित वागले असते, वडिलांनी जर आईला समजून घेतलं असतं, तिला मारहाण केली नसती, त्या गोष्टीचा परिणाम त्या मुलावर झालेला नसता आणि त्यांनी शाळा सोडून तो घरी बसला नसता. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. कारण समाज जर आपल्याला बळकट बनवायचा असेल, तर प्रत्येक संसार हे बळकट बनला पाहिजे. कशी वाटली आजचा व्हिडिओ नक्की कळवा कमेंट करून. पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.